नमस्कार. इंग्रजी शिकायची इच्छा आहे पण सुरुवात कुठून करायची आहे हे कळत नाहीये. काळजी करू नका. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे रोजच्या वापरातली छोटी छोटी वाक्य शिकणं. आणि आज आपण नेमका तेच करणार आहोत. काही सोपी आणि मजेशीर इंग्रजी वाक्य, त्यांचे मराठी अर्थ, सगळं इतकं सोपं होऊन जाईल की इंग्रजी शिकायला खूप मजा येईल. बरं, मग कोणाशी बोलायचं असेल तर सुरुवात कशी करायची? म्हणजे पहिला शब्द, पहिलं वाक्य काय असावं? चला तर मग बघूया. याचं उत्तर अगदी सोपं आहे, फक्त एका वाक्याने. बघा, कोणतीही नवीन भाषा शिकणं म्हणजे काही डोंगर चढण्यासारखं नाहीये. ते आहे रोज एक छोटंसं पाऊल पुढे टाकण्यासारखं. मग काय, टाकूया आज ते पहिलं पाऊल? ठीक आहे, तर मग दिवसाची सुरुवातच इंग्रजीने करूया. सकाळी उठल्यापासून आपण कोणती वाक्य बोलू शकतो त्यावर एक नजर टाकूया. पहिलं वाक्य दिवसाची सुरुवात. समजा आपल्याला सांगायचं आहे की सकाळी 7 वाजता जाग येते, तर इंग्रजीमध्ये कसं म्हणणार? अगदी सोपं. आय वेक अप ॲट 7 AM. माझ्यासोबत म्हणून बघा, आय वेक अप ॲट 7 AM. बघा किती सोपं आहे. बरं, उठल्यानंतर पुढची गोष्ट काय असते? बरोबर, दात घासणं. मग हेच इंग्रजीमध्ये सांगायचं असेल तर त्यासाठी वाक्य आहे आय ब्रश माय टीथ एव्हरी डे. म्हणजे मी दररोज माझे दात घासतो. चला, सकाळची तयारी तर झाली. आता बॅग उचलून आपण थेट शाळेत पोहोचलो आहोत असं समजूया. मग वर्गात कोणती इंग्रजी वाक्य कामी येऊ शकतात पाहूया. आपल्या शाळेबद्दल काहीतरी छान बोलायचं असेल तर हे वाक्य अगदी परफेक्ट आहे. आय लाईक माय स्कूल. किती सोपं आणि छान आहे ना. याचा अर्थ होतो मला माझी शाळा आवडते. हे वाक्य मित्रमैत्रिणींना किंवा शिक्षकांनाही सांगता येईल. अच्छा, आता वर्गात प्रवेश करायचा आहे तर आत जाण्याआधी परवानगी कशी मागायची? त्यासाठी एक खूप छान आणि नम्र वाक्य आहे. मे आय कम इन सर. जर मॅडम असतील तर मे आय कम इन मॅम असं विचारायचं. असं विचारल्याने एक चांगली छाप पडते. अरे च्या, माझं पुस्तक कुठे गेलं? हा प्रश्न तर वर्गात हमखास पडतोच, नाही का? मग हेच इंग्रजीमध्ये विचारायचं असेल तर म्हणा, वेअर इज माय बुक? आणि हो, बुकच्या जागी पेन, बॅग किंवा पेन्सिल असं काहीही वापरता येतं. किती उपयोगी आहे बघा. आता थोडं शिक्षकांच्या बाजूने विचार करूया. ते वर्गात येऊन काय म्हणू शकतात? शो मी युअर होमवर्क. म्हणजे तुझा गृहपाठ मला दाखव. तर पुढच्या वेळी हे वाक्य ऐकलं की पटकन वही तयार ठेवायची. ठीक आहे, तर आत्ता बघूया काही सूचना म्हणजे इन्स्ट्रक्शन्स. या अशा गोष्टी आहेत ज्या केवळ शाळेतच नाही तर आपल्याला कुठेही कधीही कामी येऊ शकतात. बघा, कोणालाही एखादी गोष्ट करायला सांगायची असेल तर प्लीज हा शब्द वापरणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की प्लीज क्लीन द बोर्ड म्हणजे कृपया फळा स्वच्छ करा. प्लीज वापरल्याने आपलं बोलणं खूप नम्र आणि प्रभावी वाटतं. समजा वर्गात खूप उकडते, मग काय म्हणणार? ओपन द विंडो म्हणजे खिडकी उघड. अगदी सोपी आणि सरळ सूचना आहे ही. वेळेचं महत्त्व तर आपण सगळेच जाणतो. शिक्षक किंवा मोठे लोक अनेकदा सांगतात, कम हिअर ऑन टाईम. याचा अर्थ आहे इकडे वेळेवर येत जा. ही खरंच एक खूप चांगली सवय आहे, नाही का? आणि आता एक असं वाक्य जे आपल्याला नेहमीच प्रोत्साहन देतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी तयार असतो तेव्हा ऐकायला मिळतं यू कॅन स्टार्ट नाव. म्हणजे तू आता सुरुवात करू शकतोस. खरंच हे वाक्य ऐकून किती मस्त वाटतंय, नाही का? वाह, आपण कितीतरी छान आणि उपयोगी वाक्य शिकलो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, फक्त ऐकून किंवा वाचून भाषा येत नाही. मग प्रश्न असा आहे की आता पुढे काय करायचं? त्यासाठी हे 4 सोपे नियम आहेत. पहिलं, लक्ष देऊन ऐका. दुसरं, त्याचा अर्थ समजून घ्या. तिसरं, ते वाक्य पुन्हा पुन्हा म्हणा. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते वापरा. रोजच्या बोलण्यात त्याचा वापर करा. जितकं जास्त बोलाल तितकं लवकर शिकाल. आणि खरं तर हीच आजची आपली सगळ्यात मोठी शिकवण आहे. इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी कोणत्याही शुभ मुहूर्ताची किंवा योग्य वेळेची वाट बघायची गरज नाही. ती योग्य वेळ आत्ताच आहे. म्हणून थांबू नका. यू कॅन स्टार्ट नाव.